आज आपला एक नवीन चॅप्टर आपण सुरू करायलो जो करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत धारेशी निगडीत आहे. आता करंट आपल्याला माहित आहे सर्वांना की आपल्याला माहिती आहे की आपल्या घरातील जी सर्व उपकरणं आहेत, मग ती फ्रीज असो, टीव्ही असो, बल्ब असो, हे सर्व कशावर चालतं बरं? विजेवर, बरोबर. आता ही जी इलेक्ट्रिसिटी आहे ना, तर ही कुठेतरी तयार होत असेल, बरोबर आहे का? तर ही इलेक्ट्रिसिटी तयार होते पॉवर स्टेशन. कुठे तयार होते? पॉवर स्टेशन. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे विद्युत निर्मिती केंद्र असतात. वीज जी आहे ही पाण्यापासून तयार होते. वीज ही जी आहे ही दगडी कोळशापासून तयार होते. सूर्याच्या उष्णतेपासून सुद्धा वीज तयार होते. त्यानंतर अणूपासून, युरेनियम सारखे जे अणू आहे त्यापासून सुद्धा काय होते? वीज तयार होते. नैसर्गिक वायू, ज्याला आपण नॅचरल गॅस म्हणतो, यापासून सुद्धा वीज तयार होते. तर या विजेवर आधारित आपलं चॅप्टर आहे. तर यामधला पहिला प्रश्न आहे की आपल्याला विद्युत धारा केव्हा मिळते? आता एक लक्षात घ्या, सर्व पदार्थांमधून वीज वाहते का? नाही. आता हा टेबल आहे, या टेबल मध्ये ही जी लाकडाची फळी आहे त्याच्यामधून विद्युत वाहते का? नाही. कारण हे दुर्वाहक आहे. काय आहे? कारण यामधून इलेक्ट्रॉनचं वहन होत नाही. परंतु हेच जी लोखंडाची फ्रेम आहे, या लोखंडाच्या फ्रेमला जर आपण विद्युत किंवा करंटचा स्पर्श केला तर याच्यातून करंट काय होईल? वाहतो. कारण हे काय आहे? सुवाहक आहे. काय आहे? सुवाहक. मग ज्याच्यामधून लाकडी फळी सारखे जे पदार्थ आहे की ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही म्हणजे वाहत नाही, तर त्याला आपण म्हणायचं दुर्वाहक. काय म्हणायचं? त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात इन्सुलेटर. काय म्हणतात? इन्सुलेटर. आणि हे जे आयर्न लोखंड होतं, तर या लोखंडामधून विद्युत वाहत होती, बरोबर. मग या लोखंडाला आपण म्हणायचं सुवाहक. काय म्हणायचं? सुवाहक. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात कंडक्टर. काय म्हणतात? कंडक्टर. आणि सुवाहकामधून इलेक्ट्रॉनचं जेव्हा वहन होतं, सुवाहकामधून इलेक्ट्रॉनचं काय होतं? वहन. म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला लागतात. मग एखाद्या कंडक्टर मधून इलेक्ट्रॉन फ्लो होतात तेव्हा आपल्याला मिळते विद्युत धारा, तेव्हा आपल्याला मिळतो करंट. आलं लक्षात? दुसरा प्रश्न आहे आपला की विद्युत स्थितिक विभव कशाला म्हणायचं? ज्याला इंग्रजीमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणतात. आता हे समजून घ्यायचं असेल तर मला सांगा, आता धबधबा आहे, धबधब्याचं पाणी कसं पडतं? जास्त उंचीवरून कमी उंचीकडे. उष्णता आहे, हीट. हीटचं वहन कसं होतं बरं? जास्त उष्णतेकडून कमी उष्णतेकडे. तसंच जे आपण पुढे अभ्यास करणार आहोत की एक विद्युत परिपथ आपण बघणार आहे, तर त्यामध्ये कमी विद्युत पातळी जी आहे आणि जास्त विद्युत पातळी, तर करंट सुद्धा कसं वाहतो? जास्त विद्युत पातळी करून कमी विद्युत पातळीकडे. म्हणजे हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल. ठीक आहे. इंग्रजीमध्ये पहा, विद्युत पातळी दोन प्रकारच्या असतील, एक कमी आणि एक जास्त. जास्त विद्युत पातळी ज्या पॉइंटला आहे त्याला म्हणायचं हायर पोटेन्शियल. काय म्हणायचं? हायर पोटेन्शियल. जिथं कमी पातळी असते विद्युतची त्याला म्हणायचं लोअर पोटेन्शियल. तर हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे करंटचं, विद्युतचं वहन होणे, त्याला म्हणायचं विद्युत स्थिती विभव. आलं लक्षात? अशा वेळेस तिसरा प्रश्न आहे विभवांतर म्हणजे काय? आता विभवांतर म्हणजे आता आपण दोन विद्युत पातळी पाहिली, एक जास्त आणि एक कमी. तर या दोघातला जो फरक आहे त्या फरकाला काय म्हणायचं? विभवांतर. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात पोटेन्शियल डिफरन्स. काय म्हणतात? म्हणजे आपण म्हणलो की एक पॉइंट कोणत्या याला असतो? हायर पोटेन्शियलला. आणि दुसरा पॉइंट कुठे आहे? लोअर पोटेन्शियलला. तर हायर पोटेन्शियल आणि लोअर पोटेन्शियल यामधला जो फरक असेल त्या फरकाला म्हणायचं विभवांतर. त्यानंतरचा प्रश्न आहे की विभवांतराचे SI एकक काय? आपण या अगोदर पाहिलं वस्तुमान आपण कशामध्ये मोजलं? किलोमीटर. कशामध्ये मोजलं? मीटर मध्ये. वस्तुमान आपण किलोग्रॅम मध्ये मोजतो, बरोबर. त्यानंतर अंतर कशामध्ये मोजतो? मीटर मध्ये. कशामध्ये मोजतो? मीटर मध्ये. काल आपण एरिया पाहिला, क्षेत्रफळ, त्याचं SI एकक काय पाहिला आपण? मीटरचा वर्ग. त्याच पद्धतीनं जे विभवांतर आहे त्याचं SI एकक आहे व्होल्ट. काय आहे? व्होल्ट. ओके. त्यानंतर आहे की विद्युत प्रवाह कशामुळे निर्माण होतो? है ना. विद्युत प्रवाह म्हणजे त्याला आपण काय म्हणू? करंट. तर करंट इलेक्ट्रिसिटी कशामुळे निर्माण होते? तर लक्षात ठेवायचं
पुढे तर लक्षात ठेवायचं की जे काही विद्युत प्रभारित कण असतात, आपण काल पाहिलं की प्रोटॉन असतात, इलेक्ट्रॉन असतात, यांना आपण काय म्हणतो? विद्युत प्रभारित कण म्हणतो. पैकी प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो? धन. इलेक्ट्रॉनवर कोणता असतो? ऋण प्रभार. तर हे जे प्रभारित कण आहेत ना, या प्रभारित कणांचं जे वहन आहे त्या वहनाला काय म्हणायचं? विद्युत प्रवाह. म्हणजे आता करंट वाहतय म्हणजे नेमकं काय होत आहे? तर करंट वाहतय म्हणजे जे विद्युत प्रभारित कण आहे त्या कणांचं काय होलंय? वहन व्हायला. काय व्हायला? वहन. वहन होणे त्याला इंग्रजीमध्ये कंडक्शन म्हणतात. काय म्हणतात? कंडक्शन. पुढचा प्रश्न आहे आपला की एकक विद्युत प्रवाह म्हणजे काय? आता एकक विद्युत प्रवाह म्हणजे काय? तर 1 सेकंदामध्ये किती? 1 सेकंदामध्ये किती विद्युत प्रवाह वाहतो? तर त्यावरून त्याला काय म्हणायचं? एकक विद्युत प्रवाह. काय म्हणायचं? एकक विद्युत प्रवाह. त्यानंतर पुढचा प्रश्न होता की विद्युत प्रवाहाचे SI एकक कोणते आहे? आता विद्युत प्रवाह करंट त्याला आपण एम्पियर मध्ये मोजतो. कशामध्ये मोजतो? एम्पियर मध्ये मोजतो. आता तुम्हाला माहित आहे का की करंटचं एक सूत्र आहे विद्युतचं. काय आहे की विद्युत प्रवाह बरोबर त्याला आपण इंग्रजीमध्ये करंट इलेक्ट्रिसिटी इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. काय म्हणतो आपण? म्हणजे प्रभार. प्रभारला कशाने भागायचं? आपल्याला वेळेनं भागायचं. आता प्रभार मोजतो आपण कुलोम मध्ये. विद्युत प्रभार कशामध्ये मोजतो? कुलोम मध्ये. आणि टाइम कशामध्ये मोजतो आपण? सेकंदामध्ये. कशामध्ये मोजतो? सेकंदामध्ये. वेळेचं SI एकक काय आहे? सेकंद. वेळेचं SI एकक काय आहे? सेकंद. मग कुलोम प्रति सेकंद यालाच दुसरं नाव काय आहे? एम्पियर. काय आहे? एम्पियर. लक्षात आलं ना? हा, म्हणजे 1 एम्पियर बरोबर 1 कुलोम भागिले 1 सेकंद. लक्षात. म्हणून लक्षात ठेवायचं की विद्युत प्रवाहाचं जर तुम्हाला SI एकक विचारलं तर ते SI एकक काय सांगायचं तुम्ही? एम्पियर. काय सांगायचं? एम्पियर. आणि एम्पियरचं दुसरं नाव काय आहे? कुलोम प्रति सेकंद. काय आहे? कुलोम प्रति सेकंद. ओके. पुढचा आहे विद्युत घट म्हणजे काय? विद्युत घट म्हणजे ज्यामुळे आपल्याला विद्युत प्रवाह मिळू शकतो त्या घटाला काय म्हणायचं? विद्युत घट. सोलार सेल ही सुद्धा काय आहे? विद्युत घट. किंवा तुम्ही पहा, आता आपण मोबाईल मध्ये बॅटरी टाकली. बॅटरी काय माहिती का तुम्हाला? अनेक सेल एकत्र येऊन काय तयार होते? बॅटरी. मग बॅटरी, मोबाईलची बॅटरी सुद्धा काय आहे? विद्युत घट. त्यानंतर आपण घडी जी आहे किंवा आपल्या रिमोट आहे टीव्हीचं याच्यामध्ये सेल वापरतो. मग हे सेल सुद्धा काय आहे? विद्युत घट. काय आहे? विद्युत घट. आपल्या लॅब मध्ये काल एक JCPचं आपण तयार केलं है ना, टिंकरिंग लॅब मध्ये. बरोबर आहे का? हा, त्याच्यामध्ये काय केलं मी? सेलच्या साह्याने ते JCPचे जे टायर आहे ते वर खाली उलगलं होतं. बरोबर आहे का? मग आता मला सांगा की त्याच्यामध्ये आपण जर करंट दिला नसता तर ते झालं असतं का? म्हणजे त्या ज्या सेल आपण वापरल्या ते काय आहे? विद्युत घट. काय आहे? विद्युत घट. त्यानंतर विद्युत घटाचे मुख्य कार्य कोणते? तर विद्युत घटाचं मुख्य कार्य काय आहे? तर जे विभवांतर असतं. काय असतं? विभवांतर. हे विभवांतर कायम राखणे, त्याला मेंटेन करणं हे काम कोणाचं आहे? विद्युत घटाचं. कारण विद्युत घटाचं कामच ते आहे की विभवांतर त्याला मेंटेन करावं लागतं. विभवांतर म्हणजे काय म्हणलं मी तुम्हाला? पोटेन्शियल डिफरन्स. कारण करंट केव्हा होतो? हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. पहा, दोन्ही ठिकाणी पाणी सारखं असेल तर पाणी वाहील का? नाही. एक पाणी उंचीवर पाहिजे, एक कमी उंचीवर पाहिजे. बरोबर आहे, तरच पाणी वाहतं. म्हणजे पोटेन्शियल सुद्धा कसा पाहिजे? हायर. आणि एक कसा पाहिजे? लोअर. म्हणजे हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे काय होईल? करंट फ्लो होईल. म्हणून लक्षात ठेवायचं की विद्युत घटाचं मुख्य कार्य काय आहे? काय कायम राखणे? विभवांतर. काय राखणे? विभवांतर कायम राखणे. शेवटचा प्रश्न आहे की विद्युत प्रवाह ही अदिश राशी का आहे? तर पहा, अदिश आणि सदिश याच्यामधला मुख्य फरक मी पुन्हा एकदा सांगतो. पहा, अदिश जे दिशेवर अवलंबून नाही आणि सदिश म्हणजे जी भौतिक राशी कशावर अवलंबून असते? दिशेवर. जसं की आता वेग आहे. काय आहे? वेग. किंवा विस्थापन. पहा, एक लक्षात घ्या. आता आपल्याला काय दिलेलं आहे सध्या? विद्युत प्रवाह ही अदिश राशी काय आहे? तर विद्युत प्रवाह ही परिमाणावर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? फक्त परिमाणावर. ती दिशेवर अवलंबून आहे का? नाही. म्हणून ती काय आहे? अदिश राशी. आणि आता मी तुम्हाला एक सांगतो,
उदाहरण घेऊ आपण विस्थापन आणि अंतर. कशामधलं घेऊ? विस्थापन आणि अंतर. आता पहा ही बॉटल आहे. आता समजा आपण असं धरू की हा ए पॉइंट आहे. कोणता आहे? ए. हा आहे बी पॉइंट आणि हा आहे सी पॉइंट. पहा आता ए पासून मी बॉटलला सी पर्यंत नेलं, बरोबर, आणि सी पासून पुन्हा कुठपर्यंत आणलं? ए पर्यंत आणलं. तर याचं अंतर किती होईल? समजा ही बाजू 2 मीटरची आहे. किती आहे? 2 मीटरची. 2 आणि 2 किती झाले? 4. म्हणजे या वस्तूनं कापलेलं जे अंतर होतं ते किती होतं? 4 मीटर. पण मला सांगा वस्तू सुरुवातीला कोणत्या पॉइंटला होती? ए पॉइंटला. शेवटी कुठे आली? ए पॉइंटला. म्हणजे त्याची सुरुवातीची आणि शेवटची जी जागा होती है ना, इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन ही कशी आहे? सारखी. म्हणून यावेळेस विस्थापन 4 मीटर असेल का? नाही. जिथं होती तिथंच आहे. म्हणजे याचं विस्थापन किती आहे? 0. मग आता मला सांगा दिशा महत्वाची आहे का नाही? बरोबर. अंतरामध्ये दिशा महत्वाची होती का? नाही. म्हणून ती अदिश राशी आहे. काय आहे? अदिश. पण विस्थापनामध्ये दिशा काय होती? महत्वाची. विस्थापनामध्ये दिशा काय होती? महत्वाची. समजा मी ही बॉटल ए पासून सी पर्यंत नेतोय तर याचं विस्थापन किती आहे? 2 मीटर. पण पुन्हा ए वर आणले तर याचं विस्थापन किती झालं? 0. म्हणजे दिशा बदलली की विस्थापन बदललं. म्हणजे विस्थापन फक्त परिमाणावर डिपेंड आहे का? नाही. ते कशावर डिपेंड आहे? दिशेवर सुद्धा आहे. मग जे परिमाण आणि दिशा दोन्हीवर अवलंबून असतं त्याला म्हणायचं सदिश राशी. काय म्हणायचं? त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात व्हेक्टर क्वांटिटी. काय म्हणतात? व्हेक्टर क्वांटिटी. पण जो करंट आहे तो करंट दिशेवर अवलंबून आहे का? नाही. तो फक्त कशावर डिपेंड आहे? परिमाणावर. म्हणून ती कोणती राशी आहे? अदिश राशी. अदिश राशीला इंग्रजीमध्ये म्हणायचं स्केलार क्वांटिटी. काय म्हणायचं? स्केलार क्वांटिटी.